झी 24 तास एक पाऊल पुढे। अनेक घोटाळ्यांमुळे वादात सापडलेल्या काँग्रेसनं पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी फेरबदलाचे संकेत दिले आहेत। महाराष्ट्रासह 2 राज्यांच्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता असून राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी राणे, नितीन राऊत आणि रोहिदास पाटील यांची नावे चर्चेत आहेत। कोळसा खाण घोटाळा, डिझेल आणि गॅस दरवाढ यामुळे काँग्रेस चांगलंच अडचणीत आलाय। काही राज्यांमधल्या येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि 2014च्या लोकसभा निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी काँग्रेसनं मोठे फेरबदलाचे संकेत दिलेत। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये संघटनात्मक फेरबदल करतानाच काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना संघटनात्मक जबाबदारी दिली जाऊ शकते, तर केंद्रीय मंत्रिमंडळात काहींची वर्णी लागण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसची सत्ता असलेल्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि राजस्थान या राज्याचे मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता आहे। आंध्रचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी आणि राजस्थानचे अशोक कुमार गेहलोत यांना संघटनेत काम दिलं जाईल असं सांगितलं जात आहे, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं जाईल अशी चर्चा आहे। महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेसमध्येही बदलाची चर्चा सुरू आहे। विद्यमान प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असल्यानं त्यांच्या जागेवर उद्योगमंत्री नारायण राणे, नितीन राऊत आणि रोहिदास पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे। अनेक घोटाळ्यांनी घेरलेल्या आणि महागाईनं सतावलेल्या काँग्रेसनं प्रतिमा बदलण्यासाठी आटापिटा सुरू केलाय। मात्र होऊ घातलेल्या फेरबदलांनी काँग्रेसला कितपत फायदा होईल याचा निकाल आगामी निवडणुकांमध्येच पाहायला मिळणार आहे। झी 24 ताससाठी दीपक भातुसे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।